ठाकरे बंधूंच्या युतीची काल घोषणा झाली, त्यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आलं। महाराष्ट्र अखंड आणि मराठी एकत्र अशा मथळ्याखाली अग्रलेखातून महायुतीवर सडकून टीका करण्यात आली। पक्षातील नेत्यांवर अजित पवार नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी मंत्र्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली। नगरपालिका निवडणुकीत मंत्र्यांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली असती तर नक्कीच शिवसेनेपेक्षा जास्त जागा निवडून आल्या असत्या, असं अजित पवार म्हणाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेमधून जे भाजपमध्ये गेलेत ते भटकेच असल्याची टीका संजय राऊत यांनी पांडे वाघ यांच्या भाजप प्रवेशावर केली आहे। त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करत देव आणि फरांदे रस्त्यावर उतरले, मात्र तरी कोणालाच न जुमानता पक्षप्रवेश केला गेला। त्यामुळे भाजप भ्रष्टाचारांची टोळी बनत असल्याचा आरोप राऊतांनी केला। ठाण्यात राष्ट्रवादी वाढवायची असेल तर त्यांनी आता विचार करावा। शेवटी आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणायचं असं वक्तव्य राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला उद्देशून केलं। जितेंद्र आव्हाड हे आपले शत्रू नाहीत, आपल्याला कोणाचा प्रस्ताव आला तर आपण तो पक्ष शेट्टींकडे पाठवून त्यावर विचार करू, असं मोठं वक्तव्य मुल्ला यांनी केलं। नवी मुंबईत शिवसेना आणि भाजप युती होण्याची शक्यताही धुसर असून दोन्ही पक्षांनी स्थानिक पातळीवर 111 जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे। यात शिंदे गटाचा बैठकांचा धडाका सुरू आहे। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागातील इच्छुकांसह बैठक घेण्यात येत असून प्रत्येक प्रभागातून 10 ते 20 इच्छुक असल्याचं शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी म्हटलं आहे। मुंबईमध्ये महायुतीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात आज दुसरी बैठक पार पडते। भाजपने शिवसेनेला फक्त 20 जागांचा प्रस्ताव दिलाय, त्यामुळे जागा वाटपावरून युती फिसकटण्याची शक्यता आहे। भाजपला 91 जागा आणि शिवसेनेला 20 जागा देण्याचा प्रस्ताव भाजपकडून आहे। उत्तर भारतीयांच्या पोस्टरला संदीप देशपांडेंनी फेसबुक पोस्टद्वारे उत्तर दिलंय। मनपा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत पुन्हा उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे अशा आशयाचे पोस्टर झळकवण्यात आले होते। त्याला संदीप देशपांडेंनी उत्तर दिलंय। मराठीचा अपमान केला तर नाही बटोगे तो भी पिटोगे अशी फेसबुक पोस्ट देशपांडेंनी केली। मुंबई महापालिका निवडणुकीत नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी ठाकरे गटातील नेत्यांची लगबग सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मनपा निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्ते इच्छुक असताना नेते मात्र नातेवाईकांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आहे। भिवंडीत निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली। यासाठी 5000 कर्मचारी कामाला लागले। या निवडणुकीसाठी मतदान करण्याकरता 750 पोलिंग बूथचं नियोजन करण्यात आलं। तसंच या निवडणुकीत 7 निवडणूक निर्णय अधिकारी कामकाज पाहणार आहेत। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका आयुक्तांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाची पाहणी केली। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी कार्यालयाची पाहणी केली। यावेळी आयुक्तांनी विविध सूचना ही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत। आगामी महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका सुरू आहे। काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे। मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसला धक्का बसलाय। शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुरेश दळवींनी शिवसेनेत प्रवेश केला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला। सुरेश दळवींच्या नेतृत्वात मीरा भाईंदरमध्ये शिवसेना आणखी बळकट होईल असा विश्वास व्यक्त होतोय। आगामी मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीनं समन्वयक समिती जाहीर केली आहे। समितीत भाजप आणि शिवसेनेकडून अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी या समितीची निवड केली आहे। लोकसभा सचिवालयाने संसद परिसरात स्मार्ट चष्मे, स्मार्ट पेन, स्मार्ट घड्याळांसारख्या डिजिटल उपकरणांचा उपयोग न करण्याचा सल्ला खासदारांना दिलाय। संसद भवन परिसरात सदस्यांच्या सुरक्षा गोपनीयतेशी तडजोड होईल अशी कोणतीच उपकरणं न वापरण्याचा सल्ला दिला आहे। मुलं सांभाळता येत नाही ते मुंबई काय सांभाळणार अशी टीका एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर केली होती। त्याला आता संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। महापालिका निवडणुकीनंतर शिंदेंची पोरं भाजप पळवणार असल्याचं म्हणत राऊतांनी पलटवार केलाय। आमचे 2 ठाकरे एकत्र आल्यात, तुम्ही तुमचं बघा, आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो आहोत, तर तुम्ही कशासाठी एकत्र आलात असा सवाल संजय राऊतांनी महायुतीच्या नेत्यांना विचारला। इतर पक्षातील भ्रष्टाचारी नेते घेऊन तुम्ही काय प्रगती करत आहात असा टोला राऊतांनी महायुतीच्या नेत्यांना लगावलाय। राज ठाकरेंची तुलना अमित शहांशी करू नका असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला।
ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेवर टीका करणाऱ्या आशिष शेलारांना राऊतांनी चांगलं सुनावलंय. शेलारांनी पत्रकार परिषदेला शॉर्ट फिल्म म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना राऊतांनी हल्ली शॉर्ट फिल्म जास्त चालतात असा टोला लगावला. काँग्रेस नेते नसीम खान यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. भाजप जाती धर्माच्या आधारावर राजकारण करत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केलाय. सोबतच निवडणुका आल्या की भाजप नेत्यांचं हिंदू मुस्लिम सुरू होतं असा टोलाही त्यांनी लगावला. ठाकरे बंधू आणि रावसाहेब दानवे यांच्यात कलगीतुरा सुरूच आहे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेदरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी रावसाहेब दानवेंवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला रावसाहेब दानवेंनी उत्तर दिलंय. उद्धव ठाकरे 2.5 वर्ष सत्तेत गेले, फेल झाले, त्यांनी आमची किंमत करू नये असा टोला दानवेंनी लगावला. सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीबाबत प्रतिक्रिया समोर आली आहे. मी कधीच नाराज नव्हतो. हा माझा पक्ष असून हे घर मोठं करण्यासाठी मी रक्त आटवल्याचं मुनगंटीवारांनी म्हटलंय. तसंच फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी घरावर दावा करू नये असं मत त्यांनी व्यक्त केलंय. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उथळसर ब्लॉकच्या अध्यक्षांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. तसंच यावेळी अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत नाताळची धूम पाहायला मिळाली. नाताळनिमित्त चर्च ऑफ अवर लेडी ऑफ व्हिक्टोरीजमध्ये प्रार्थना आणि कॅरोल सिंगिंग करण्यात आलं. तसंच सेंट मायकल चर्चमध्ये प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं. महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची मुदत संपल्यानंतर समाज माध्यमांवरील जाहिरातींना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. निर्देशांचं उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही राज्य निवडणूक आयुक्तांनी दिला आहे. जानेवारीत देशातील विविध राज्यांमध्ये 16 दिवस बँकांचं कामकाज बंद राहणार आहे. आरबीआयनं जारी केलेल्या कामकाज कॅलेंडरनुसार पुढील महिन्यात 4 रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार व्यतिरिक्त 10 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी बँका बंद राहणार आहेत. बँकांच्या सुट्ट्यांमुळे ऑनलाईन बँकिंग आणि एटीएम व्यवहारांवर परिणाम होणार नाही. दक्षिण मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींचे सुमारे 1498 प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे सुमारे 55,000 रहिवाशांवर टांगती तलवार आहे. म्हाडाने या प्रत्येक प्रकल्पाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. नाताळ आणि नववर्षाच्या आगमन पार्श्वभूमीवर हॉटेल्स आणि उपाहारगृहांची कडक तपासणी करण्याचे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं स्वच्छतेला महत्त्व असून या संदर्भात हॉटेल व्यावसायिकांमध्ये जनजागृती प्रबोधन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेत. विमानतळा शेजारील चिंचपाडा गावात प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येत हाताला काळ्या फिती लावून सरकारविरोधात निषेध नोंदवलाय. महापालिका निवडणुकांमध्ये आंदोलन स्थगित असलं तरी निवडणुकीनंतर मंत्रालयावर धडकणार असल्याचं संयोजकांनी सांगितलं. नायलॉन मांजा आढळल्यास 50,000चा दंड आकारण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. मांजामुळे होणाऱ्या अपघातांची कोर्टाकडून दखल घेण्यात आली आहे. 27 डिसेंबरपर्यंत सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी विद्यार्थी नोंदणीसाठी सध्या शिक्षण विभागाची धावाधाव सुरू आहे. या कार्यक्रमासाठी राज्याला 65 लाख विद्यार्थी शिक्षक पालकांच्या नोंदणीचं उद्दिष्ट आहे. मात्र आतापर्यंत केवळ 2.25 लाख नोंदणीच झाल्या आहेत. कमी मद्यपानामुळे तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतोय असा निष्कर्ष मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या कारगरच्या सेंटर फॉर कॅन्सर एका अभ्यासातून काढलाय. त्यामुळे मद्यपेयांचं कमी प्रमाणात नियमित सेवन केलं तरीही कर्करोग होऊ शकतो. यात महुआ, ताडी, देशी दारू या मद्यांचा धोका सर्वाधिक असल्याचं स्पष्ट झालं. बदलापूरमध्ये 3 दिवस आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 26 ते 28 डिसेंबर आगरी महोत्सव रंगणार आहे. क्रीडा संकुलाच्या मैदानावर 3 दिवस आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. मुलांना स्वावलंबी करण्यासाठी शिवसेनेकडून बालसंवर्धन शिबिराचं कर्जत इथं आयोजन करण्यात आलं. 25 ते 28 डिसेंबर कर्जतमधील जामरुंग इथे शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात 8 ते 12 वयोगटातील मुलामुलींना प्रवेश देण्यात आला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून लोकसेवेत रुजू झालाय. मात्र पहिल्याच दिवशी विमानतळाबाहेर एक अपघात झाला. पहिलं विमान उड्डाण पाळण्याच्या नादात एका ट्रक चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि हा ट्रक थेट डिव्हायडरला धडकला. उल्वे बेलापूर रोडवर हा अपघात झाला. नवी मुंबई विमानतळावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना सोयीचं व्हावं यासाठी NMMT आणि बेस्टकडून चलो बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही बस सेवा AC आहे. NMMT अर्थात नवी मुंबई म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट आणि बेस्टकडून सुरू करण्यात आलेली ही बस सेवा नवी मुंबई आणि मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांशी आणि बस डेपोशी जोडली. पनवेल कळंबोली दरम्यान 30 डिसेंबरपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. कोचिंग कॉम्प्लेक्सशी संबंधित अतिक्रमण हटवण्यासह इतर कामांसाठी हा ब्लॉक घेणार आहे. या ब्लॉकमुळे रेल्वे गाड्या विलंबाने धावतात. पश्चिम रेल्वेवरील कांदिवली बोलिवली दरम्यान सुरू असलेल्या 6व्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे 27 डिसेंबरला पश्चिम रेल्वेवरील 300 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तसंच 26 डिसेंबरला 12 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात नव्या विमान कंपन्यांचा प्रवेश होतोय. हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस या 2 विमान कंपन्यांना उड्डाणासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून NOC मिळाली आहे. त्यामुळे या कंपन्या लवकरच प्रत्यक्ष विमानसेवा सुरू करणार. देशातील 9 प्रमुख शहरांमधील घरांच्या विक्रीत 16% घट झाली आहे. पुणे मुंबई शहरात घरांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली. मात्र नवी मुंबईत घरांच्या विक्रीत 13% वाढ झाली आहे. मुंबईतील वायू प्रदूषणाच्या समस्या गांभीर्याने न घेतल्यानं उच्च न्यायालयाने पालिकेला धारेवर धरलंय. तसंच प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी बांधकाम प्रकल्पांना मंजुरी दिली कशी असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.